सर्व जाहीर आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर मी एक माहितीचा मुद्दा इथे उपस्थित करीत आहे. अध्यक्ष महोदय, दिनांक 6 जून 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुख्यालय सोडता कामा नये असे असताना देखील नाशिक जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंत्या या परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील छोटी मोठी धरणे भरली होती. धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असताना वाढीव पाणी साठा कशा पद्धतीने सोडायचा याचा निर्णय घेणे सुद्धा अत्यंत आवश्यक होते. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2010 परदेश दौरा या GR नुसार विशेष सूचना दिलेल्या आहेत. त्या कालावधीमध्ये ह्या अधीक्षक अभियंत्या ह्या मौज मजेसाठी, सहलीसाठी, जंगल सफारीसाठी केनिया इथे गेलेल्या होत्या. तशी छायाचित्रे व कागदपत्रे आहे आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रांच्या बातम्याही आहेत. अध्यक्ष महोदय, सदर ठिकाणी जाताना त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. माननीय मुख्य अभियंता यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने त्यांनी रजा मंजूर करून घेतली होती. त्यावेळेला त्यांनी रजेचा अर्ज देताना अर्जित रजा ही मंजूर करून घेतली. परंतु जेव्हा हा विषय वर्तमानपत्रांनी लोकप्रतिनिधींनी उचलून धरला त्याच्यानंतर हा त्यांच्या रजेचा अर्ज आहे इथे पूर्ण टंकलिखित आहे, परंतु त्याच्यानंतर कारण त्यांनी परदेश दौरा हे हस्तलिखित आहे. हा माझ्याकडे संपूर्ण पुरावा आहे आणि तो सभागृहात मी आपल्याला सादर करत आहे. अध्यक्ष महोदय, ताई थोडक्यात घ्या. एकच मिनिट साहेब, मी आपल्याला खूप विनंती केली होती याबद्दल. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करून प्रसंगी विभागीय चौकशी करून निलंबन होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर वालदेवी धरण, माझ्या मतदारसंघातील वालदेवी धरणावर 10 बंधारे आहेत, ते नादुरुस्त आहेत. मागच्या पावसाळ्यामध्ये एक तरुण मुलगा ह्या बंधाऱ्यात वाहून गेला होता आणि 12 दिवस म्हणजे त्याचा 10वा होऊन गेलं होतं तरी सुद्धा त्याचा मृतदेह सापडलेला नव्हता. अशी त्या गेटच्या दुरुस्तींची साठी मी 1,30,00,000चा निधी हा महामंडळाकडून मंजूर करून घेतला होता. त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा राबवली गेली आहे. निविदा जाहीर झाल्यानंतर या अधीक्षक अभियंता मॅडमनी जाता त्याच्यावर हे काम रद्द केल्याचे आणि हे काम हा निधी दुरुस्तीला वापरावा असा अधिकार नसतानाही हे परिपत्रक काढून गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या तहसीलदार भगिनी आहेत ह्या माझ्या कामांमध्ये खूप ढवळाढवळ करत आहेत. त्याचबरोबर या कामांची तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता असून सुद्धा प्लीज महत्वाचा मुद्दा आहे. आपण मांडला ताई. एकच मिनिट घेते आपला. 2,20,00,000चं बजेटमध्ये तरतूद असून स्थगिती उठून सगळं होऊन सुद्धा गेले 6 म्हणजे मार्च नंतर हे डिसेंबर उगवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, 9 महिने झाले मी कामाचा फॉलोअप घेते आहे. त्यांनी TS अडवून ठेवलेलं होतं आणि त्याचं TS हे नवीन अधीक्षक अभियंत्यावर जबाबदारी मिळाली त्याच्यानंतर त्वरित झालं. मग हे मुद्दाम जाणून बुजून केलेलं जात होतं का? अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्याला विनंती आहे की लोकप्रतिनिधींच्या वारंवार कामामध्ये आडकाठी आणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर मीटिंग मध्ये आमचे बंधू राहुल भाऊ डिकले यांचाही DPCच्या मीटिंग मध्ये त्यांनी जाहीर अपमान केलेला आहे. वारंवार ह्या लोकप्रतिनिधींना अपमानित करत असतात, कामामध्ये आडकाठी आणत असतात. ताई, आपल्याकडे यासाठी आयुध आहेत, आपण हक्कभंग मांडा, इतर आयुधात हे सगळं मांडा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये कसं मांडता? गेल्या मी छोटस बाळ घेऊन माझं इथे माझे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी येते. मी 100 वेळा आपल्याकडे विनंती केली आणि आपल्याला वारंवार लक्षवेधी मांडण्यासाठी किंवा अनेक आयुध, मी काल औचित्याचा मुद्दाही दिला होता, पण जर आम्हाला बोलायची संधी मिळत नाही साहेब तर आम्ही कसं मांडणार? चला अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कोणती कारवाई ह्या अधीक्षक अभियंत्यांवर प्रस्तावित केलेली आहे किंवा करण्यात येत आहे ती माहिती सभागृहासमोर कृपया सादर करावी. ठीक आहे. धन्यवाद. आपण